आज टॉक टाइम मध्ये बालकांचा आरोग्य या विषयावर बोलतोय बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप केळकर आपल्या बरोबर आहे. सर, एक फोन आलेला आहे. विद्या आपल्या बरोबर आहे. बोला विद्या. हा हॅलो, मी पुण्याहून बोलते. बोला. विद्या बनसोडे. माझा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि तो जेवत नाही वेळेवर आणि त्याची तब्येतही खूप वीक आहे. तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे? आणि तो मनाने, असं वाटतंय मला की त्याने मनाने जेवलं पाहिजे. डॉक्टरकडे जाऊन मग त्याचं वजन किती आहे तुम्ही सांगू शकाल का? वजन असं असेल 8 किलो असेल मला वाटतं. 8 किलोच आहे. नक्की नाही सांगू शकत. बरेच दिवस झाले वजन. 4 वर्षाचा आहे तुम्ही म्हणालात. हो. काय की भूक लागणं ही खरं म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे. जर का त्या मुलाला तुमच्या जर का भूक लागत नसेल तर त्याचं काय कारण आहे ते शोधून काढणं पहिले म्हणजे फार महत्त्वाचं आहे. की काही पॅथॉलॉजिकल कारण नाही, काही आजार नाही आहे ना त्याला, ते बघणं महत्त्वाचं आहे. की त्याच्यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊन त्याच्यामध्ये त्याचे काही टेस्ट करायचे. कारण जर का 8 किलो वगैरे वजन असेल तर खूपच कमी आहे वजन, म्हणजे कुपोषित म्हणण्यासारखं वजन आहे. तर त्याचं काही आतमध्ये कुठे शरीरामध्ये काही अवयवामध्ये किंवा कुठे काही नाही आहे ना, ते टेस्ट करून काही चाचण्या करून आपण काढू शकतो, ते निदान करू शकतो आणि त्यासाठी ट्रीटमेंट देऊ शकतो. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि जर का बाकी सगळं, बरेच वेळा असं होतं की सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात तरी सुद्धा मूल खात नाही, ही तक्रार बरेच पालकांची असते. तर अशा वेळेस काय की मुलांना ते जे डिसिप्लिनिंग म्हणतो आम्ही, की आपण स्वतःहून भूक लागणं आणि खाणं ही जी गोष्ट आहे नैसर्गिक, ते त्यासाठी आपण वाव द्यायला पाहिजे. आपण बरेच वेळा काय होतं, पालक फोर्स केला जातो मुलांना. जेव्हा भूक नसते तेव्हा त्यांना जबरदस्तीने खाल्लं दिलं जातं. कारण का असतं, स्वतःच आपण पालक म्हणून इम्पेशंट होतो तेव्हा, अति काळजी करणं. आधी काळजी. त्यापेक्षा डिमांड केलं तरच सप्लाय करायचं. हा सोपा हे आहे की जेव्हा मूल मागेल तेव्हा त्याच्या समोर जर का तुम्ही न्यूट्रिशियस पदार्थ सगळे ठेवलेत आणि तेव्हा त्याला दुसरा काही पर्याय नाही दिलात तर आपोआप त्यांना तशीच सवय होते खाण्याची. आणि ती अगदी 6 महिन्यापासूनच करू शकता तुम्ही ती सवय. आता 4 वर्षाला तुम्हाला ही सवय लावणं कठीण आहे, पण तरी सुद्धा अजूनही मी सांगेन की अजूनही हा प्रयत्न तुम्ही करू शकता की जेव्हा मुलाला भूक लागेल तेव्हाच खाणं देणं योग्य आहे. आणि त्याच्या समोर तुम्ही ताट ठेवू शकता. तेव्हा तुम्ही जेव्हा एकत्र बसता जेवायला तेव्हा त्याच्याबरोबर त्याचं पण एक ताट बनवा. तेव्हा त्याच्या मागे लागू नका. त्याचं जे वेळ आहे खाण्याची किंवा जेवणाची ती त्याला ठरवू द्या. आणि त्याला जे कुठल्या गोष्टी आवडतात त्या न्यूट्रिशियस गोष्टी त्या ताटामध्ये जे समोर ठेवलेलं आहे योग्य वेळेला द्या आणि सवय लावा की कुठचाही पदार्थ तो खाऊ शकेल. न्यूट्रिशियस पदार्थ ज्याच्यामध्ये सत्व आहे तेच पदार्थ त्या समोर ठेवले की त्याला त्याची सवय होते की आपल्याला हेच मिळत आहे, दुसरं काही आपल्याला पाहिजे त्या गोष्टी ज्या जंक फूड म्हणतो आपण किंवा बाकीच्या गोष्टी ज्या बिस्किटांनी वगैरे ज्यांनी भूक मंदावते, अशा गोष्टी जर का तुमच्या चालू असतील तर त्या प्रथम बंद करणं आवश्यक आहे. दुधाचं प्रमाण बरेच वेळा मोठी मुलांमध्ये पण जास्त प्रमाणात दिलं जातं आणि त्यामुळे भूक मंदावते आणि मग सॉलिड जे खायला पाहिजेत सत्व असलेलं अन्न ते खात नाहीत मुलं आणि त्यामुळे पण मुलांना योग्य आहार देणं गरजेचं आहे. एक फोन आलेला आहे. शांतीलाल आपल्या बरोबर आहे. बोला शांतीलाल. सर, ती माझी नात आहे एक, 13 किलो वजन आहे, 6 वर्षाची आहे ती. तिला भूक लागत नाही आणि ती खात नाही काही. 6 वर्षाची आणि 13 किलो वजन म्हणजे परत खूपच कमी आहे. 6 वर्षाला साधारण 20 किलो पर्यंत वजन हवं. म्हणजे ते जे वजन का कमी आहे, जन्मापासूनच वजनाचं प्रमाण कमी आहे का ते नंतर कमी होत गेलं ते बघायला पाहिजे. आतमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार नाही ना, हे निदान करणं चाचणी करून आणि त्यासाठी व्यवस्थित ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. जर का सगळं नॉर्मल असेल तर मी आता सांगितल्याप्रमाणे भूक लागण्यासाठी त्यांना जी सवय व्हायला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि जर का अशा गोष्टी ज्या त्याच्यामध्ये सत्व कमी आहे, उदाहरणार्थ फक्त दूध देणं किंवा फक्त बिस्किट, वेफर्स किंवा अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सत्व कमी आहे, अशा गोष्टी जास्त जर का जात असतील तर घरात लक्ष दिल्यावर जास्तीत जास्त पौष्टिक अन्न त्यांच्या समोर ठेवणं. अर्थात त्याच्यामध्ये थोडंसं आपण पालक म्हणून काही गोष्टी व्हरायटी देणं आवश्यक असतं. एकच गोष्ट जर का त्यांना दिली तर ती नाही म्हणतील त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही क्रिएटिव्हिटी जे म्हणतो आपण वापरून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर म्हणजे रंगाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे एकत्र करून अन्नपदार्थ तुम्ही वेगळ्या प्रकारे देऊ शकता की जे मुलं ऍक्सेप्ट करतील. सर, नॉर्मली काय असतं, लहान वयात मुलांना डायरियाचा जास्ती त्रास होतो कारण कुठचेही पदार्थ तोंडात टाकतात तर डायरिया होतो. पण मग यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? एक म्हणजे स्वच्छता फार महत्वाची आहे, स्वतःची, बालकांची आणि परिसराची स्वच्छता. दुसरं म्हणजे बरेच वेळा पहिल्या वर्षामध्ये बॉटल फिडिंग केलं जातं, म्हणजे बाटलीने दूध पाजलं जातं आणि बाटलीने दूध पाजल्यानंतर अतिसाराचं प्रमाण नक्कीच दुपटी तिपटीने वाढू शकतं. स्तनपान असेल आणि जर का वाटी चमच्याने किंवा अशा प्रकारे जर का दूध दिलं गेलं तर त्यांच्यामध्ये नक्कीच अतिसाराचं प्रमाण किंवा डायरियाचं प्रमाण कमी होऊ शकतं.
दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये जे प्रतिकारशक्ती हळूहळू जशी वाढते तशी त्यांना काही गोष्टी असतात ते त्यांना तुम्ही करू शकता की डायरिया झाल्यानंतर काही गोष्टी तुम्ही करू शकता की त्यांच्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं डायरियामुळे. तर अशा वेळेस आपण जलसंजीवनी जे म्हणतो ORS ते लगेच चालू करणं आवश्यक आहे. आपण घरगुती पण हे जलसंजीवनी बनवू शकतो. 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे साखर, चिमूटभर मीठ टाकून ते पाणी जर का सारखं देत राहिलो आपण तर त्यांनी शरीरातलं पाणी कमी होत नाही, डिहायड्रेशन होत नाही आणि त्याच्यामुळे मुलांना त्रास होत नाही, म्हणजे प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन्स होत नाही. तर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे की ज्यामुळे मेन म्हणजे स्वच्छता राखणं गरजेचं आहे की जेणेकरून मुलांना अतिसारच होणार नाही आणि एकदा अतिसार झाला तर त्यांची योग्य घरगुती उपाय करून सुद्धा आपण अतिसारावर अगदी उपचार करू शकतो. बालकांचं आरोग्य या विषयावर आपण असेच बोलणार आहोत, पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.